मित्रांनो, मनीची आपण सिरीज सुरू केली आणि कमीत कमी 10,000 मनी आपण घेणार आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. परंतु यासाठी मला तुमच्या कमीत कमी 500 लाईक आणि कमीत कमी 100 कमेंट पाहिजेत मित्रांनो. व्हिडिओ जमायला जमणं जे काय असेल ते. पण मित्रांनो, आपल्याला सुरुवात अशी करायची आता 5,000 कमीत कमी मनी घ्यायच्यात आपल्याला. सिक्वेन्स सुरू केला आपण. मन भाग 1, मनी भाग 2 जे काय असेल ते. आणि मनी असतील, वाक्प्रचार असन, समानार्थी, विरुद्धार्थी, एका शब्दाचे अनेक अर्थ, याच्यावर हमखास परीक्षेत प्रश्न आहेत. आणि मग आपण 30-30 मनी किंवा वाक्प्रचार आपण सिरीज सुरू केली. ठीक आहे मित्रांनो, वळूया आपल्या पहिल्या मनीकडे. अभ्यासाचे दप्तर जड. बघा आता परीक्षेत प्रश्न येते, अभ्यासाचे दप्तर जड. मग या मनीचा अर्थ काय होतंय? कामापेक्षा दगडच फार. कामापेक्षा दगडच फार. बघा आपण लहानपणी शाळेत जाताना, बघा तुम्ही आठवा अजून, लहानपणी आपण जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा एक आपली पन्नी असायची. पन्नी, दप्तर बी नाही, त्याच्यात भले बखळ पुस्तकं आणि अभ्यासाच्या मायचा पता नाही. पण दिवस खास होते ते. त्या दिवसाची तुलना आता होत नाही. मग अभ्यासाचे दप्तर जड म्हणजेच काय? कामापेक्षा दगडच फार. ठीक आहे. अधिक सून पाहुण्याकडे. अधिक सून पाहुण्याकडे. बरं, अधिक सून पाहुण्याकडे. ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची काळजी घेणारे कोणी नसते ती कुठेतरी पडलेली असते. बर, ठीक आहे. अधिक सून पाहुण्याकडे. ठीक आहे. मग काय म्हणतंय? ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची काळजी घेणारे कोणी नसते ती कुठेतरी पडलेली असते. आता वाटतंय का बरं? मला सांगा. अशा काही मनी येतात, सरळ सरळ मनी समजणाऱ्या थोड्याच आहेत, म्हणूनच आपण मनीवर काम करलो. लक्षात आलंय का? अंगावरचे लेणे जन्मभर देणे. बाप्पा, अंगावरचे लेणे आणि जन्मभर काय? देणे. मग अंगावरचे लेणे आणि जन्मभर देणे. दागिन्याकरिता कर्ज करून ठेवून ते जन्मभर फेडीत बसणे. दागिन्याकरता कर्ज करून ठेवून ते जन्मभर फेडीत बसणे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, तर आईची माया अन पोरं जाईल वाया फार. बर, आईची माया अन पोरं जाईल वाया फार. मग लाड केले तर मुले बिघडतात, या मनीचा अर्थ आहे. लाड केलं तर काय होतंय? मुले बिघडतात. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगे. ही मन आहे. आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगे. संकुचित वृत्तीचा मनुष्य विशालतेचा विचार सांगतो. बघा आता असे बक्कळ लोक आहेत, बघा खूप लोक आहेत जे स्वतःच विचारानं ग्रेट नाहीत आणि दुसऱ्याला ज्ञान द्यायचं. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं मग? आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगतो. आडामध्ये आता हे आपली विहीर असते, आड असते, यातला बेडूक तितकं त्याचं जग आहे. पण ज्ञान कुठं देतंय? समुद्राचं. ऍक्च्युली समुद्र किती मोठा आहे. ठीक आहे. आधी शिदोरी मग जेजुरी. आधी काय? शिदोरी आणि मग काय? जेजुरी. मग आधी भोजन मग देवपूजा. बघा आता हे आधी शिदोरी आणि मग जेजुरी म्हणून याचा अर्थ काय होतंय? आधी भोजन आणि मग देवपूजा. बर, आचार भ्रष्टी सदा कष्टी. आचार भ्रष्टी सदा कष्टी म्हणजेच काय मित्रांनो? बघा आता मन नवीनच आहे का नाही? म्हणूनच आपण मनीव काम करलो. कारण मन वाचायला गेलं तर वाचा वाटत नाही. ठीक आहे. मग आचार भ्रष्टी आणि सदा कष्टी. बर, ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. खतरनाक म्हणे मित्रांनो. ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. मी म्हणालो तुम्हाला, मी कधी म्हणत असतो, आनंदी राहणं हे आपला भाग येतो. म्हणजे पैसा आपल्याला फॅसिलिटी देऊ शकते, पण आनंद वेगळाच विषय आहे. म्हणजे तुम्ही अजूनही बघा, खूप पैशावाले लोक आहेत पण त्याच्या घरात दुःख आहे. मग कोण आनंद, आपण आनंदी राहणं हे वेगळाच विषय. काही लोक बिलकुल म्हणजे असे लोक आहेत
ज्याच्याकडे काहीच विषय नाही पैशाचा, पण आनंद मात्र खूप मोठा आहे. म्हणजेच आनंद हे ज्याच्या त्याच्या याचा विषय आहे. म्हणजे तुम्ही आनंदी राहणं नाही राहणं हे तुमचा वैयक्तिक विषय झाला. तुम्ही राहिले तुमच्यासाठी चांगलं. काही लोक नेहमी आनंदी असतात. ठीक आहे. आणि मग काय म्हणते बघा ना, आचार भ्रष्टी सदा कष्टी. ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. मग तुमच्या आनंदाचा विषय तुमच्या विचारावरच आहे मित्रांनो. पण ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. असे प्रश्न येतात परीक्षेत. आपल्या कानी 7 बाळ्या. आपल्या कानी 7 बाळ्या. ठीक आहे. बरं, आपल्या कानी 7 बाळ्या म्हणजेच काय मित्रांनो बघा. तर एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखविणे. बघा, मला खरं खरं सांगा, अशी जर मन परीक्षेत आली तर हे पर्याय बरोबर करतो का आपण? म्हणूनच मनीचा आपल्याला विषय घ्यावा लागायला मित्रांनो. आखाड्याच्या मेळाव्यात पहेलवानी किंमत. बरं, आखाड्याच्या मेळाव्यात पहेलवानी किंमत म्हणजेच काय मित्रांनो? तर म्हणजेच योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग. बरं, बघा लक्षात घ्या. तुमची किंमत कुठं होईल? उदाहरणार्थ तुम्ही शिकलेले, तुमची किंमत शिकलेला माणूसच करू शकते. म्हणजे तुमची किंमत त्याच ठिकाणी होणार आहे जिथं, म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ तुमचं एखादं कार्य आहे, उदाहरण तुम्ही क्लास घेता, तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या लोकांमध्ये तुमची किंमत असते. लक्षात येते? ठीक आहे. आणि मग मित्रांनो, आखाड्याचा मेळाव्यात पहिलवानी किंमत. आखाड्याच्या मेळाव्यामध्येच पहिलवानाला किंमत आहे. या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो योग्य माणसाचा योग्य उपयोग. ठीक आहे. त्यानंतर आसू ना मासू कुत्र्याची सासू. बघा, आसू ना मासू आणि काय म्हणते? कुत्र्याची सासू. जेथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही. जेथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही. बघा आता, आसू ना मासू, आसू नाही तर काहीच नाही, कुत्र्याची सासू. आता इकडे बघा, जिथं तुम्हाला दयामायात नाही एखाद्याची, तिथं आपल्याला काहीच वाटत नाही. तुम्ही अजूनही पहा, जुने लोक त्याच्या नाताचं किंवा काही चांगलं झालं, लग्न झालं, त्याच्या डोळ्यातून पाणी येते. मग ते खरे आसू असतात, ते खरी किंमत असते त्याची. हे असे रिकामे लोक भरपूर आहेत लाईफमध्ये, जे वाटते आपल्याला जीव लावतात, बिलकुल नाही. ते आनंदाश्रू असते त्यांचे, ते माणसं आपले खरे असतात, त्यांना आपण जपायला पाहिजे. आसू ना मासू कुत्र्याची सासू. जिथे जिव्हाळा नाही तिथे दुःखही सुद्धा होत नाही. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. आता बघा, याच्या आलेला पण प्रश्न आहे. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. मग काय म्हणते मित्रांनो? गरज असलेल्याला मदत न करता इतरांना करणे. बघा आता ही जी मन आहे मित्रांनो, मला सांगा तुम्ही, परीक्षेत जर असा प्रश्न आला, आपण ही मन बरोबर म्हणतो का? काय म्हणते? आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. काय बघा मग, गरज ज्याला आहे त्याला मदत करायचीच नाही, ज्याला गरज नाही त्याला मदत करायची. कोण शिकले? आणि 100% लागू होते मित्रांनो. तुम्ही अजूनही पहा, एखाद्या गरीबाला कोणी मदत करीत नाही, पण एखाद्या नेत्याला गिफ्ट देणार, त्याला काहीच गरज नाही ना ऑलरेडी. म्हणूनच मित्रांनो, गरिबी लय बेकार विषय आहे. मी खूप वेळा बघितलेत असे व्हिडिओ. एका मोठ्या नेत्याला मोठी फॉर्च्युनर गिफ्ट दिली, एका मोठ्या नेत्याला किंवा काही गिफ्ट करायलेत, पण ते जर एखाद्या गरीबाला त्यातले साधा विषय जरी केला तर ते उपकार आयुष्यभर विसरणार नाही. पण याचा विषय असा असते, जे गिफ्ट करतात का त्याला वाटते ह्या मोठ्या माणसाला आपण आज काही दिलं म्हणजे उद्या परतफेड त्याच्यापेक्षा मोठे होती, ही अपेक्षा असते. या जगामध्ये निस्वार्थ असं कोणी नाही. आणि म्हणून तुम्ही अजूनही पहा, मोठमोठ्याला नेत्याला लोक गिफ्ट करतात मोठमोठालं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. ज्याला गरज नाही त्याला, म्हणजे हे नीतीचा विषयच आहे, ज्ञान पादळून उपयोग नाही. ठीक आहे. आणि मग आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. गरज असलेल्याला मदत न करता इतरांना करणे. त्यानंतर आपापाचा माल गपापा. आपापाचा माल गपापा. मग आपापाचा माल गपापा म्हणजे काय? फुकट मिळालेला माल उधळेपणाने मनुष्य खर्च करतो. खतरनाक आहे बा मित्रांनो, लयच खतरनाक आहे.
जेव्हा तुम्हाला एखादी फुकट गोष्ट भेटते मित्रांनो, त्याची खरंच किंमत नसते. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कष्टातून उभी केली, ती थोडी पडली तरी धडकन होते आपल्याला, पण फुकट भेटल्यावर काहीच वाटत नाही. तुम्हाला सरळ सरळ एखाद्यानं गाडी घेऊन देऊ द्या, तुम्हाला त्याचं काही व्हॅल्यू वाटत नाही. पण तीच गाडी तुमच्या कष्टाच्या पैशातून तुम्ही घ्या, मग बघा तुम्ही कसे खालीवरी बघते माणूस. आणि म्हणून काय म्हणते बघा ना, आपापाचा माल गपापा, फुकट मिळालेला माल उधळेपणाने मनुष्य खर्च करतो. आज अंबारी उद्या झोळी. आज अंबारी आणि उद्या काय झोळी. आज अंबारी आणि उद्या झोळी आहे म्हण. बरं, म्हणजेच काय, कधी वैभव तर कधी दैन्य. बरं, आज अंबारी उद्या झोळी, कधी वैभवात राहणं तर कधी दैन्य अवस्था, गरीब अवस्था असणं. अंगाला सुटली खाज हाताले नाही लाज. अंगाला सुटली खाज हाताले नाही लाज. ठीक आहे मित्रांनो, गरजवंताला अक्कल नसते. बाप्पा, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असते तेव्हा आपण सहन करतो असतो पुढच्याचं. ठीक आहे, आणि मग काय म्हणतंय, अंगाला सुटली खाज हाताले नाही लाज. गरजवंताला अक्कल नसते. एखादी गोष्ट पाहिजे असते, एखादा बोलते, ऐकूनही घ्यावं लागते, पुढं चालावं लागते, अशातला तो अर्थ आहे. आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी. आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी. मग काय म्हणतंय, माणसाचा प्रथम विवेक भ्रष्ट होतो, म्हणजे प्रथम त्याचे विचार भ्रष्ट होतात, मग त्याचे नुकसान होत जाते. माणसाचा प्रथम विवेक भ्रष्ट होतो, मग त्याचे नुकसान होत जाते. आईचा काळ बायकोचा मवाळ. आईचा तो काळ आणि बायकोचा तो काय मवाळ. म्हणजेच काय बघा, आईकडे दुर्लक्ष करणे, आईकडे काय करायचं, दुर्लक्ष करायचं, पण बायकोची मात्र काळजी घ्यायची. निरा संपलेला बघा कार्यक्रम. आईचा काळ आणि बायकोचा मवाळ. आईकडे दुर्लक्ष करायचं आणि बायकोची काळजी घ्यायची. सर्रास चालू आहे बघा वातावरण सध्या आता. ठीक आहे, जी जन्मदात्या माईकडे दुर्लक्ष करायचं, 2 दिवसात आलेली बायको तिच्या पुढी पुढी करायचं आपलं. आधीच मरकट तशातही मद्य प्याला. आधीच मरकट तशातही मद्य प्याला. अगोदरच विचित्र असणाऱ्या माणसाच्या वर्तनात नशाबाजीमुळे अधिक भर पडणे. बघा मित्रांनो, एखादं आधीच माकडावाने दिसतंय आणि तशातही पुन्हा दारू पिऊन येते, तेव्हा मग अजून त्यात भर पडते. ठीक आहे, मग आधीच माकडावानी म्हणते, आधीच मरकट तशातही मद्य प्याला. आधीच माकड आहे, माकडावानी दिसते, त्यात ते दारू पिले. याचा अर्थ काय आहे, अगोदरच विचित्र असणाऱ्या माणसाच्या वर्तनात नशाबाजीमुळे अधिक भर पडणे. आयत्या पिठावर रांगोळी. बरं, आयत्या पिठावर रांगोळी मारायला प्रत्येकाला आवडतात. ठीक आहे, दुसऱ्याच्या परिश्रमावर स्वतःचा फायदा करून घेणे. दुसऱ्याचे परिश्रम आणि फायदा मात्र स्वतःचा फायदा करून घ्यायचा. ठीक आहे, आईजीच्या जीवावर बायजी उदार. बर, आयजीच्या जीवावर बायजी उदार. दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे. दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे, याला काय म्हणायचं, आईजीच्या जीवावर बायजी उदार. आलिया भोगाशी असावी सादर. लय वेळा म्हणतो बघा आपण, आलिया भोगाशी असावी सादर. नशिबात असेल ते भोगावेच लागते, त्यासाठी तयारच असले पाहिजे, किंवा नकार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आता काही घेण देणच नाही, तुमच्या नशिबाला आले त्याला स्वीकारणंच आहे. आलिया भोगाशी असावी सादर. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. बघा आता खतरनाकच म्हणी असतात बाबा, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. मग आज जे नाही ते बाहेर कसे दिसेल. बघा, आतच नाही. बघा तुम्ही आता मला सांगा, इरीला झरात नाही विहिरीत पाणी कुठून येईल. कळलं का, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे. ठीक आहे, मग आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. आज जे नाही ते बाहेर कसे दिसेल. म्हणजेच काय,
तुमच्या जवळ पैसे असतील तर तुम्ही खर्चू शकता ना, जवळच नाही तर खर्चिणार कुठून. पण मनी खतरनाक आहेत, हमखास प्रश्न आहेत परीक्षेत. आयत्या बिळात नागोबा, आयत्या बिळात नागोबा, दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे. बर, एखाद्याने दुसऱ्याने जे श्रम केलेत त्याचं फळ कोणाकडे घ्यायचं, आपल्याकडे घ्यायचं, त्याला काय म्हणायचं, आयत्या बिळात नागोबा. आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं. बर बाप्पा, मन खतरनाक आहे. आपले दोष दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणे, आपल्या स्वतःचे दोष कोणावर घ्यायचे, दुसऱ्यावर लादायचे, त्याला काय म्हणायचं, आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं. म्हणीचा अर्थ व्यवस्थित आहे. आपली पाठ आपणास दिसत नाही. बघा, खतरनाक म्हणी असतात, उगच नसतंय. आपली पाठ आपणास दिसत नाही, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. ठीक आहे. आयत्यावर कोयता, आयत्यावर कोयता, मग आयत्यावर कोयता म्हणाले बा. मग श्रम न करता मिळालेली संपत्ती खर्च करण्यास न कचरणे. ठीक आहे. बघा मग आता काय म्हणलंय ते, आयत्यावर कोयता, श्रम करायचं नाही, मिळालेली संपत्ती जेव्हा आपण खर्चितो तेव्हा बिलकुल भ्यायचंच नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, आयत्यावर कोयता. श्रम न करता मिळालेली संपत्ती खर्च करण्यास न कचरणे. आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे. बघा, मन हे बघा, आपण लय वेळा ऐकलेली आहे. मग स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती. बर, याला काय म्हणायचं, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे. आवळा देऊन कोळा काढणे, आवळा द्यायचा आणि कोळा काढायचा, काय म्हणायचं याला, आपल्या स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. ठीक आहे. लहान वस्तू द्यायची आणि मोठी मिळवायची, म्हणजे छोट्या गोष्टी द्यायच्या मोठ्याला घ्यायच्या. काय म्हणतंय, आवळा देऊन कोळा काढणे. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. बरोबर आहे, खतरनाक आहे. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही, फक्त मुद्दा एवढाच आहे, आपण स्वर्गात जातो करणार का ते आपल्याला माहित नाही. ठीक आहे. अनुभवाशिवाय शहाणपण नसते. बरोबर आहे, जेव्हा अनुभव येईल तेव्हाच आपल्याला कळतात गोष्टी. ठीक आहे. आधीच तारे त्यात गेले वारे, आधीच तारे त्यात गेले वारे. मित्रांनो, विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे, विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडली. एखादा वाईट वागायला अजून एखादा मित्र त्याला सांगतं हे बरोबर आहे, असं थोडक्यात त्याचा अर्थ तसा. मग आधीच काय, तारे, आणि त्यात गेले काय, वारे. मग विचित्र व्यक्ती, वाईट व्यक्ती, एखादा विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडली, म्हणजे त्याच्या मनासारखं झालं अजून, म्हणजे पुन्हा त्याच प्रवृत्तीने वागणार. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून, आपलं नाक कापून दुसऱ्यास अपशकून, दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. बघा, म्हणजे आपलं नाक कापायचं, याचा अर्थ काय सांगायला, ते दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी अगोदर स्वतः झालं तरी जमतंय पण त्याचं नुकसान हो, अशा वृत्तीचे लोक आहेत आपले. ठीक आहे. आणि हीच वास्तविकता मित्रांनो. लोक इतके खतरनाक स्टेजचे येतं त्याचा आपण विचार बी करू शकत नाही चांगले माणसं. ठीक आहे मित्रांनो, मनीची सिरीज सुरू केली आपण, त्याचबरोबर वाक्प्रचार आसन, त्याचबरोबर सगळं जे काय भाग आहे, शुद्ध शब्द अशुद्ध शब्द, या सगळ्याची सिरीज आपण सुरू केली. ठीक आहे. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमीत कमी 500 लाईक करा आणि कमीत कमी 100 कमेंट करा. ठीक आहे, जेणेकरून मला अजून व्हिडिओ घ्यायला एक प्रवृत्ती मिळेल. चांगले व्हायलेत, वाईट व्हायले, फायदा व्हायला होईन, जे काय असेल ते मत मांडा. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.